नमस्कार, दीप्सन किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खारं वांगं करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेतलं आहे। खोबरं घेतलं आहे थोडंसं किसून, शेंगदाणे घेतलेत भाजून थोडेसे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घेतल्या आहेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या। आणि फोडणीसाठी इथे मी मोहरी आणि जिरे घेतले आहेत आणि चिमूटभर हळद। आणि इथे मी वांगी घेतली आहेत, 6 ते 7 वांगी घेतली आहेत। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आपण जे शेंगदाणे घेतले होते, हिरवी मिरची, मीठ, लसणाच्या पाकळ्या ज्या घेतल्या होत्या, ते जे आहे मी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून। इथे आपण पाहू शकता मी बारीक पेस्ट करून घेतली आहे। कोथिंबीर, लसूण, शेंगदाणे वगैरे जे घेतले होते, खोबरं घेतलं होतं आपण, त्याची मी बारीक पेस्ट करून घेतली आहे। चला आता फोडणीची तयारी करून घेऊ। इथे मी पातेल्यामध्ये 2 पळी तेल घेतलं आहे। तेल छान तापलं आहे। त्यामध्ये आता आपण फोडणीसाठी मोहरी आणि जिरे टाकून घेणार आहोत। मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतली होती, ती पेस्ट जी आहे ती त्यामध्ये ॲड करणार आहोत। आता यामध्ये आपण जे आहे चिमूटभर हळद टाकणार आहे। मीठ जे आहे ते मी जे वाटण करून घेतलं होतं तेव्हाच मीठ घेतलं होतं, त्यामुळे मी इथे आता मिठाचा वापर करणार नाही आहे। आता यामध्ये आपण जे वांगे कट करून घेतले होते ते वांगे आता आपण यामध्ये सोडणार आहोत। आता हे एकत्रित मिक्स करून घ्यायचं आणि यावर 5 मिनिटं असं झाकण ठेवायचं, छान तेल सुटेपर्यंत। इथे आपण पाहू शकता 5 मिनिटं झाले आहेत आणि भाजीला छान असं तेलसुद्धा सुटलं आहे आणि वांग्यांचा जो आहे तो कलरसुद्धा चेंज झाला आहे। आता यामध्ये मी वांगे शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकणार आहे। आता पुन्हा 5 मिनिटं झाकण ठेवून वांगे शिजण्यासाठी ठेवणार आहोत आपण। चला इथे आपण पाहू शकता 5 मिनिटं झाले आहेत आणि आपले वांगे जे आहे ते सुद्धा छान शिजले आहेत। त्यानंतर अशा प्रकारे झणझणीत असं आपलं खारं वांगं जे आहे ते रेडी झालं आहे। इथे आपण पाहू शकता किती छान असं दिसतंय खारं वांगं आपलं। हे जे खारं वांगं आहे आपण भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सर्व करू शकता। आणि व्हिडिओ जर आवडला असेल प्लीज लाईक, कमेंट, सबस्क्राईब करून शेअर करा। थँक्यू।